नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 2 बटाटे यापासून अशी एक भन्नाट रेसिपी बनवतोय, जी रेसिपी खातात मुले तर मुले, अगदी घरातील मोठेही तुमचे आनंदाने कौतुक करतील अशी ही मस्त रेसिपी आहे. आणि साहित्यही अगदी घरातलंच आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी केव्हाही बनवू शकता. अगदी जर तोच नाश्ता खाऊन कंटाळले असाल तर ह्या कुडकुडत्या थंडीमध्ये तुम्ही गरमागरम नाश्ता म्हणून किंवा संध्याकाळी जर तुम्हाला रोज रोज चपाती भाकरीचा कंटाळा असेल तर त्यावेळी देखील तुम्ही ही मस्त रेसिपी बनवून देऊ शकता. आणि जर तुम्हाला मुलांना टिफिनला जरी काही वेगळं द्यायचं असेल तुम्ही नक्कीच ही रेसिपी देऊ शकता. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी एक वाटण बनवूयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी 4 ते 5 इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेत. तिखटाप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता. आता मला थोडंसं तिखट आवडतं त्यामुळे मी थोडी जास्त मिरच्या घेतल्यात. त्यानंतर याच्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप, 1 मोठा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा घातलाय. आता हे ना आपण कोरडं असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं. थोडंसं ओबडधोबड जरी वाटलं तर तरी देखील चालू शकेल. तर आता इथे तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी असं आपलं जे वाटण आहे ते छान असं वाटून तयार झालेलं आहे. आता हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. आणि त्यानंतर इथं बघा मी 2 मध्यम आकाराचे किंवा मध्यम साईजचे बटाटे घेतलेत. तुमच्याकडे जर एकच मोठा बटाटा असेल तुम्ही तो घेऊ शकता. बटाटा स्वच्छ धुवून साल काढून बारीक कापं करून घेतली आणि मिक्सरमध्ये घालून हा देखील आता बारीक वाटून घ्यायचा. बटाटा वाटताना त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करू नका, कारण बटाट्याला थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामध्ये तो बटाटा चांगलासा बारीक वाटला जातो. आता बटाटा पण बघा छान असा वाटून तयार झालेला आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये मी 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं. यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते संपूर्ण वाटणात आपण घालून घेणार आहोत. त्यानंतर ह्यामध्ये आपण जो बटाटा वाटून घेतला होता तर तो पण घालून घ्यायचा. बटाट्यामुळे खूप छान चव येते. तुम्ही हवं तर उकडून बटाटा मॅश करून पण वापरू शकता, पण मी झटकीपट रेसिपी असल्यामुळे ना तर कच्च्या बटाट्यापासून ही रेसिपी सांगते. ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करूयात. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात. त्यानंतर आता आपण हे जे सगळे जिन्नस आहेत ही सगळी सुरुवातीला चांगलीशी मिक्स करून घेणार आहोत. जो बटाटा आहे आणि जे वाटण आहे ते संपूर्ण पिठाला चांगलंसं मिक्स झालं पाहिजे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर आता इथं बघा हे छान असं मिक्स झालं की ह्यामध्ये मी पाव वाटी इतकं गव्हाचं पीठ घातले. तर गव्हाच्या पिठामुळे छान असं बाइंडिंग येतं. तांदळाच्या पिठाला म्हणावं असं बाइंडिंग नसतं, त्यामुळे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलाय. आणि तुम्हाला जर ही रेसिपी खूपच सॉफ्ट हवी असेल तुम्ही अर्धी वाटी पण गव्हाचं पीठ याच्यामध्ये घालू शकता. आता आपण लागेल असं पाणी घालून ह्याची एक छान अशी मऊसूत कणिक मळून घेणार आहोत. बऱ्याच वेळा आपण तोच कांदे पोहे उपमाचा नाश्ता खाऊन कंटाळतो, त्यावेळी तुम्ही असा मस्तपैकी गरमागरम हा नाश्ता करू शकता. आता बाहेर खूप थंडी पडते आणि त्यावेळी आपल्याला काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं, त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता. आता इथं बघा छान असा मस्त सॉफ्ट असा गोळा मळून तयार झालाय. तर ह्याचे बघा छान असे आपण पुलक्यावडे साधारणपणे मी गोळे करून घेतले. 3 ते 4 गोळे आता मी करून घेतले. आता ह्यातला एक गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये छानपैकी बुडवून चांगला असा लाटून घेणार आहोत. आता जेव्हा आपण हा पराठा बनवतो तेव्हा तो खूप जास्त पातळही नाही लाटायचा आणि खूप जास्त जाडही नाही लाटायचा, थोडासा मध्यम लाटून घ्यायचा. आता बघा हा लाटून घेतला. तांदळाचं पीठ असल्यामुळे काय होतं थोडंसं कडेनं क्रॅक्स येण्याची शक्यता असते, त्यावेळी आपण काय करायचं एका झाकण्याचा डब्बा घेऊन ह्याला छान असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा, जेणेकरून ना सगळे पराठे अगदी आपले गोलाकार तयार होतात. तर आज आपण तांदळाच्या पिठापासून बनवलेला झणझणीत असा आलू पराठा बनवतोय. नेहमी आपण गव्हाच्या पिठाचा बनवत असतोच, पण तांदळाच्या पिठाला थोडासा क्रिस्पीनेस असतो, त्यामुळे हा आलू पराठा खाताना खूप छान मजा येते. पराठे लाटून झाल्यानंतर गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला. तवा छान तापला गेला की थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता हे छानपैकी पराठे दोन्ही बाजून आपण अगदी मस्तपैकी डाग पडेपर्यंत शेकून घेणार आहोत. हे पराठे तुम्ही नुसतेही खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. अगदी मस्त टेम्पटिंग, लहानांपासून मोठ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता बघा छानपैकी तेल लावून घेतलं मी आणि थोडंसं दाबून प्रेस करत हे पराठे मस्तपैकी शेकून घ्यायचं. असं केल्यामुळे काय होतं पराठ्यांना छानपैकी डागही पडतात.
तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी छान असे पराठ्यांना मस्तपैकी छान डाग पडलेले आहेत। खूप छान असे हे पराठे तयार झालेत। तर हा पराठा आपण काढून घेऊयात आणि अगदी ह्याच पद्धतीने आता आपण बाकी सगळे जे पराठे आपण बनवून घेतलेत ना, तर ते पण अगदी अशाच पद्धतीने छानपैकी शेकून घेणार आहोत। तुम्ही हवं तर हे पराठे शेकताना तूप किंवा बटरचा देखील वापर करू शकता। तुम्हाला जे काही आवडतं तुम्ही ते देखील नक्कीच ह्याच्यासोबत सर्व करू शकता। खूप छान लागते। नेहमी आपण गव्हाच्या पिठामध्ये आलू पराठे करत असतोच, पण कधीतरी जर आपल्याला काहीतरी वेगळी चव हवी असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी पण ट्राय करू शकता। मला खात्री आहे तुम्हाला ही पण रेसिपी जरूर आवडेल। सगळे पराठे बघा माझे अगदी मस्तपैकी छान असे भाजून तयार झालेत आणि सकाळचा असा गरमागरम टेम्पटिंग नाश्ता तयार आहे। मी हे पराठे टोमॅटो केचप सोबत सर्व केलेत। अगदी सॉफ्टही होतात आणि थोडेसे क्रिस्पी होतात। दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेली ही मस्तपैकी तांदळाच्या पिठाचे आलू पराठे तयार आहेत। रेसिपी कशी वाटली जरूर कमेंटमध्ये कळवा। चला तर भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त रहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत रहा। धन्यवाद, बाय बाय।